जाधव त्या मोदे मॅडम येणार टीमची टीम आहे, यांची सामाजिक टीम आहे आणि ह्या टीमला तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेमध्ये भरपूर लोकांना फसवलंय, भरपूर लोकांना गैरफायदा घेतला, त्याची चौकशी करा. तो सगळे पूर्ण जिल्हा परिषद तो मॅनेज करतोय, पदाधिकाऱ्याला पैसे देतोय, अधिकाऱ्याला पैसे देतोय, असं तो स्वतः सांगतोय. खाजगीमध्ये माझं कोणी काय करू शकत नाही, मी सगळ्यांना धरून आहे. सांगली जिल्हा परिषदेत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ठेकेदारी. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पुराव्यासह सदस्यांनी आरोप केल्याने प्रशासनाची लखतरे वेशीवर. जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रिंटिंग प्रेस घोटाळा, पोर्टल खरेदी, सोलर सिस्टीम यामध्ये जिल्हा परिषदेचे काही अधिकारी कर्मचारी सरळ ठेकेदारी करत असल्याचा आरोप अनेक सदस्यांनी केला. जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांनी आक्रमकपणे अधिकाऱ्यांना धारेवर धरत पुराव्यानिशी पोलखोल केली. तसेच सरदार पाटील यांनी पैसे देवाणघेवाणी फोन रेकॉर्डिंग सभागृहात ऐकवले. जितेश कदम, अमित पाटील, अभिजित पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना अधिकाऱ्यांची चांगलेच भांबेरे उडाले. अनेक सदस्यांनी थेट प्रशासनावर आरोप केल्याने सभागृहात एकच खळबळ माजली. आरोग्याची सगळी टेंडर तो मॅनेज करतो. कुठला गिरीश जाधव, तुम्ही त्याचं नाव लिहून घ्या, त्याची माहिती होता माझ्याकडे एवढी सगळी माहिती आहे. काय गिरीश जाधव, आता मी गिरीश जाधव बद्दल जर एक वादग्रस्त वक्तव्य केलं की प्रोसिडिंगला आलं तर त्याची नोकरी तर तो बडतर्फ तर होईलच, पण त्याच्यावरती वसुली निघेल. पण मी ते करणार नाही, कारण एवढं पाप मी करणार नाही. तुम्ही त्याची चौकशी करा. त्यानं त्याच्या नोकरीचा गैरफायदा काय घेतलाय तो मला सांगा. दर मंगळवारी तिकडे असतो, दर मंगळवारी तिकडे असतो. मुंबईला घेऊन जातो बिल करायला. त्याचा ह्याचं मूळ काय, मॅडमला मगाशी विषय निघाला सांगतो. ह्याचं मूळ जे आहे तुम्ही जीएमचं, हे जीएमच्या सगळ्या प्रक्रिया हे 4-5 जण सागर भुजबळ तो वित्त घरा सागर भुजबळ तुम्हाला सांगतो, तो अजिंक्य नागवेकर पण त्याच्यावर सगळ्या प्रकारे आहेत. आणि हा गिरीश जाधव त्या मोदे मॅडम येणार टीमची टीम आहे, यांची सामाजिक टीम आहे आणि ह्या टीमला तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेमध्ये भरपूर लोकांना फसवलंय, भरपूर लोकांना गैरफायदा घेतला, त्याची चौकशी करा जेणेकरून पुन्हा ही गोष्ट येणार नाही. आता तुमच्या ह्याच्यामध्ये एक टेंडर आहे, आता तुम्ही आता जी विषय पत्रिका मला दिल्या त्याच्यामध्ये एक टेंडर आहे, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की टेंडर प्रक्रिया कशी तिथे मॅनेज केली जाते. मग ही तर जीएमचं जे टेंडर आहे, जीएमच्या टेंडरमध्ये कुणाला टेक्निकली काय करत असते त्याचा गैरफायदा घेऊन हा गिरीश जाधव नावाच्या प्राण्यानं जवळजवळ सगळ्या जिल्हा परिषदेला 50 कोटीपेक्षा जास्त रुपयांना ठरलेला आहे. आणि त्यांचे सगळे टेंडर हे अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने केले जाते. तो सगळे पूर्ण जिल्हा परिषद तो मॅनेज करतोय, पदाधिकाऱ्याला पैसे देतोय, अधिकाऱ्याला पैसे देतोय, असं तो स्वतः सांगतोय. खाजगीमध्ये माझं कोणी काय करू शकत नाही, मी सगळ्यांना धरून आहे, असं गिरीश जाधव स्वतः सांगतोय. मग आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही त्याची चौकशी करा आणि गिरीश जाधव सारखी जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती आपल्या जिल्हा परिषदेवर येऊन ती पुन्हा आपल्या वकील बिलकामाचं डॅम्बिस नावाचा आमच्याकडे एक शब्द आहे, तो डॅम्बिस होऊन आपली जिल्हा परिषद अशी आमची अपेक्षा आहे. आता मॅडमने तो टेंडरचा विषय करला म्हणून असं करतो, संपूर्ण जी समग्र तुमची टेंडर प्रक्रिया आहे ती समग्रपणे चुकीची आहे. टेंडर प्रक्रियेमध्ये तुम्ही मला सांगा टेंडर प्रक्रिया चुकी, तुम्ही चांगल्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया राबवा. खरेदीचे जे योजना आहे त्या पूर्णपणे चुकीचे आहे, ते त्यामध्ये तुम्ही सुधारणा करा. यावर उत्तर देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सारवासारव करत सर्व प्रकरणाची चौकशी करून अशा ठेकेदार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी माझी असल्याचे सभागृहाला आश्वासन दिले. व्यवसाय जे आपण बोलला किंवा ठेकेदारी वगैरे करत असेल त्याच्यावर कोणताही त्याला सोडल्या जाणार नाही, त्याच्यावर मी कारवाई करण्याची जबाबदारी माझी.